टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। बनावट जन्म दाखला प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे। राज्यभरात अनेक गुन्हे दाखल झालेत। किरीट सोमय्या देखील उद्या मालेगावात येऊन मोठा धमाका करत असल्याचं त्यांनी काल ट्विट केलं। त्या पार्श्वभूमीवरती आज जो निबंधक आहेत मालेगाव महानगरपालिकेचे तव्वाब यांना आज पुन्हा न्यायालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यांना वाढीव पोलीस कस्टडी मिळाली। त्या पार्श्वभूमीवरती विशेष सरकारी वकील शिशिर हिरे आहेत। नेमकं या व्याप्ती वाढल्यानंतर काय पुढची परिस्थिती आहे, नेमकी व्याप्ती वाढण्याचा प्रकार कसा नेमका? मुळातच ह्या गुन्ह्याकडे राष्ट्रीय महत्त्वाचा गुन्हा आहे ह्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे अशी माझी स्वतःची धारणा आहे। नुसतं आपण पहलगाम हल्ल्याकडे जरी बघितलं तर असं निष्पन्न झालं होतं की पहलगाम हल्ल्यामध्ये काही पाकिस्तानी नागरिक होते ज्यांनी हल्ला केला होता आणि जगभर भारतानं, आपल्या देशानं, पंतप्रधानांनी ही भूमिका मांडली होती की हे परकीय नागरिक होते। पण जर मग मालेगाव सारख्या घटनांमधून जर अशा परकीय नागरिकांकडे जन्माचा दाखला जाणार असेल आणि तो मालेगाव शहरातून किंवा जिथं जिथं बोगस दाखले दिले गेलेले आहेत, बनावट दाखले दिले गेलेले आहेत, अशा शहरांचा दाखला वापरून जर एखादा परकीय नागरिक स्वतःला भारतीय सिद्ध करणार असेल आणि भारतात एखाद्या आतंकी घटना तो घडवणार असेल पाकिस्तान पुरस्कृत, तर ह्या गोष्टीकडे त्याही दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे। म्हणजे नुसतं हे स्थानिकांनी बनावट दाखले मिळवलेले आहेत किंवा काही बांगलादेशींनी इथून बोगस पासपोर्ट घेतले आहेत एवढ्यापुरता मर्यादित राहणार नाही, तर ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय याचे परिमाण काय आहेत याच्यावरती पण विचार करायला पाहिजे। आपल्याला हे देखील बघितलं पाहिजे की अशा बोगस आणि बनावट जन्म दाखल्यांचा वापर करून काही परकीय नागरिक ह्या देशात देश विघातक कृत्य घडवू शकतात किंवा काय, याबद्दल देखील आपल्याला विचार करायला पाहिजे। आणि म्हणून हा गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे असं आम्ही म्हणणं कोर्टापुढे आज मांडलेलं आहे। पण जवळपास अनेक दिवसापासून हे प्रकरण हाताळत आहेत। किरीट सोमय्या यांनी पुन्हा ट्विट केलं की मालेगावात पुन्हा जन्म दाखल्या घोटाळा प्रकारात एक मोठा धमाका मालेगावात करत असले, मग काय वाटतं आपलं काय असं? मी किरीटजी सोमय्यांचं जे ट्विट आहे ते वाचलेलं नाहीये, त्याच्या संदर्भातली अजून माहिती माझ्याकडे नाहीये। याबद्दलची माहिती मिळाल्यानंतर निश्चितच मला अधिकारानं या विषयावर बोलता येईल। नक्कीच जन्मदाखल्या घोटाळा प्रकरणामध्ये एक मोठा प्रकार या ठिकाणी दिसून आलेला आहे की एकाच व्यक्तीसाठी अनेक प्रकारच्या दाखले, अनेक वेगवेगळ्या लोकांच्या दाखले वापरण्यात नेमकी काय फिर्याद दाखल करण्यात आली, नेमकी काय प्रकार आहे याच्यामध्ये? तिसरा CR नंबर 138 छावणी पोलीस स्टेशन दाखल आहे। याच्यामध्ये हे पहिले 2 CR आहेत, त्याच थोड्याफार फरकाने हा तिसरा CR हा दाखल करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये जे ॲप्लिकंट आहे त्यांनी चुकीच्या पद्धतीने डॉक्युमेंट सादर करून जे जन्म प्रमाणपत्र बनवून घेतलेलं आहे आणि त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही। याच्यामध्ये फेक आयडेंटिटी करून देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, त्या दृष्टीने आपला तपास चालू आहे। याच्यामध्ये आता सध्या प्राथमिक तपास हा प्राथमिक अवस्थेत असून एक आरोपी आपण अटक केलेला आहे, त्याला 3 तारखेपर्यंत PCR भेटलेली आहे। तपास आता प्रोग्रेसमध्ये आहे। धन्यवाद। नक्कीच येणाऱ्या काळामध्ये अजून या प्रकाराची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे। मनोज शेवाळे, DN मराठी, मालेगाव।